बरं. तर लाडक्या बहिणीचे पैसे पडायला चालू झाले आहेत. तर जानेवारी-फेब्रुवारी महिन्याचे ₹3000 जमा झालेले आहेत. लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे आपल्यासाठी. तर अपडेट आणलेली आहे नवीन. तर ₹3000 पडण्यास सुरुवात झाली आहे. तर लाडक्या बहिणीचे राज्यातील काही दिवसापासून रखडलेले पैसे ते लाडक्या बहिणीसाठी पडायला चालू झाले आहेत. तर लाडक्या बहिणीचा एक आत्मविश्वास वाढलेला आहे, कारण की लाडक्या बहिणीला एक वाटत होतं की पैसे पडतात का नाहीत. तर महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जानेवारी आणि फेब्रुवारीचे या 2 महिन्याचे हप्ते एकत्रितपणे टाकण्यास सुरुवात केलेली आहे. आणि लाडक्या बहिणीचे एकत्रितपणे टाकण्यास सुरुवात झाली. या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा त्यांच्या बँक खात्यात एकाच वेळी 3000 पडण्यास सुरुवात झालेली आहे. गेल्या काही महिन्यापासून या योजनेच्या हप्त्याबाबत रखडलेले पैसे जे आहेत लाडक्या बहिणीसाठी, जेणेकरून लाडक्या बहिणीचे हप्ते 2 हप्ते असेच रखडले होते आणि ते आता पडण्यास सुरुवात झाली. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यास सुरुवात केली होती. ही रक्कम महिलांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी स्वतः बनवण्यासाठी हे सरकारने मोठा निर्णय घेतलेला होता. तांत्रिक कारणामुळे काही महिलांच्या खात्यामध्ये गेल्या काही महिन्याचा हप्ता जमा होऊ शकला नाही. आधार क्रमांक बँक खात्याशी न जोडलेले असणे, अगर काही काही के-वाय-सीमुळे काही अडथळे आलेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्यांच्या बँकमध्ये हप्ते पडले नाहीत तांत्रिक कारणामुळे. तर महिलांचे हप्ते आता पडण्यास सुरुवात झाली आहे. जरी काही महिलांचे के-वाय-सी पूर्ण नसेल तर 31 फेब्रुवारीपर्यंत त्यांनी लिंक करून घ्यावी. अगर 2026 कालावधीमध्ये जे हप्त्याचे होण्याची अपेक्षा आहे त्या DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पडले जातील. यामुळे कोणत्या मध्यस्थीशिवाय पैसे महिलांपर्यंत पोहोचतील आणि पारदर्शकता राखली जाईल. कारण की काही अडथळे न येता डायरेक्ट महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. ज्या महिलांचे आधार कार्ड हे अपडेट नाहीत, अगर त्यांचे के-वाय-सी राहिलेले आहे, अगर त्यांचे काही कारणास्तव के-वाय-सीमध्ये अडथळा, मोबाईल नंबर, OTP असं काही कारण असेल तर त्यांनी ही लवकरात लवकर करून घेण्याची गरज आहे. नाही करून घेतल्याच्यानंतर त्यांचे पैसे विनाकारण राहू शकतात, अडकू शकतात काही कारणास्तव. तर ही न्यू अपडेट आहे. जर अशाच न्यू अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आपण आणत जाऊ. आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमची काय अडचण आहे, तुमचं काय प्रॉब्लेम आहे के-वाय-सीबद्दल. तर धन्यवाद.